हा गणपती मानव निर्मित नाही। ही मूर्ती कुठे होती माहित आहे का? हीच ती दिव्य गणेश मूर्ती जी आज मंदिरात विराजमान आहे। तिचा उगम इतका अद्भुत आहे की ऐकून तुमचा विश्वासच बसणार नाही। शेवटपर्यंत नक्की पहा। खरी गोष्ट ऐकून तुम्हाला धक्का बसेल। आजपासून तब्बल 50 कोटी वर्षापूर्वी ही पृथ्वी जन्माला आली। जग बदलत होतं, खंड सरकत होते, समुद्र निर्माण होत होते आणि नष्टही होत होते। आजपासून सुमारे 65 दशलक्ष वर्षापूर्वी म्हणजे 6.5 कोटी वर्षापूर्वी भारतीय भूखंडाने युरेशियन भूखंडावर जबरदस्त धडक दिली। अंदाजे 15 ते 20 सेंटीमीटर प्रति वर्ष ह्या अत्यंत वेगाने उत्तरेकडे सरकला। पण इथे एक आश्चर्य घडलं। भारतीय प्लेट खाली न जाता वर उचलली गेली आणि त्यातून जन्म झाला जगातील सर्वोच्च शिखराचा, माउंट एव्हरेस्ट। भारतीय भूखंडाने युरेशियन भूखंडावर अशी जबरदस्त धडक दिली की हिमालय तयार झाला आणि तो आजही दरवर्षी सुमारे 5 मिलीमीटर उंच होत आहे। एकेकाळी जिथे समुद्र होता आज तिथे बर्फाचित पर्वत उभा आहे आणि म्हणूनच आजही माउंट एव्हरेस्टच्या शिखरावर समुद्री जीवाश्म, मरीन फॉसिल सापडतात। हे श्रद्धा नाही, हे विज्ञान आहे। आणि आणखी एक धक्कादायक सत्य, माउंट एव्हरेस्ट दरवर्षी 5 मिलीमीटर उंच होत आहे। का ठाऊक आहे? कारण आपल्याला दिसत नाही, पण पृथ्वीच्या आत एका प्रचंड शक्ती काम करते। भारतीय भूखंड दरवर्षी 4 ते 5 सेंटीमीटर पुढे सरकतोय आणि त्या दबावाखाली एव्हरेस्ट अजूनही उंच होत आहे। आता खरी कथा सुरू होते। आपण पृथ्वीच्या हालचाल समजून घेतली, भूगोल समजून घेतला। आता प्रश्न आहे, भगवान गणेशाचा उगम नेमका काय? रेडी गाव, रेडी बीच, रेडी बंदरजवळ, तालुका वेंगुर्ला, जिल्हा सिंधुदुर्ग, महाराष्ट्र गोवा सीमेवर एक अद्भुत रहस्यमय देवस्थान, रेडी गणपती। आज रेडी गणपतीचं मंदिर समुद्र किनाऱ्यापासून फक्त 137 मीटर अंतरावर आहे। पण जर आपण पृथ्वीच्या हालचालीचा हाच हिशोब मागे नेऊन पाहिला तर पांडवाच्या काळात म्हणजे सुमारे 5000 वर्षापूर्वी हा गणपती समुद्राखाली सुमारे 300 मीटर खोल असायला हवा होता। 4-5 सेंटीमीटर प्रतिवर्षी इंटू 5000 वर्षे, भूगर्भाची प्रचंड हालचाल। मग प्रश्न उभा राहतो, समुद्राखाली असलेला गणपती मानवाने कोरलेला असू शकतो का? उत्तर नाही। इतक्या खोल समुद्रात मानवाने मूर्ती घडवणे अशक्य आहे। म्हणजेच हा गणपती मानव निर्मित नाही, तो स्वतःच्या शक्तीने भूमीतून प्रकट झाला आहे। या गणपतीचा उगम नेमका कसा झाला हे जाणून घेण्यासाठी पूर्ण व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि नक्कीच तुमच्या कुटुंबासोबत, विशेषतः लहान मुलांसोबत शेअर करा। ही एक मूर्ती नाही, ही श्रद्धेची जिवंत साक्ष आहे।